हॅलो स्टुडंट्स, गेल्या 2 दिवसांपासून आपण केमिस्ट्रीचं सेकंड चॅप्टर शिकतोय, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, ज्याच्यामध्ये आपण कालपर्यंत 3 सायंटिस्टनी केलेला प्रयत्न पाहिलेला आहे. त्यांनी कशा रीते एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे डोबेरायनर, ज्यांनी आपण पाहिलं की त्यांनी कशा पद्धतीने एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. तर त्यांनी 3-3चा ग्रुप केला होता, जे सेम प्रॉपर्टी दाखवतात किंवा ज्याची केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. पण त्यांनी एक लॉ सांगितला की ही अरेंज द एलिमेंट ऑफ और ही मेड द और ही फाउंड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स विच शोज द सिमिलर केमिकल प्रॉपर्टी. Atomic mass of middle elements is approximately mean of other 2 elements. म्हणजे मधला जो काय एलिमेंट आहे तो अप्रॉक्सिमेटली मीन दाखवतो 2 उरलेल्या एलिमेंटचा. तर हे डोबेरायनरचा आपण ट्रायड बघितला होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आपण पाहिल्या की त्याच्यावरून त्यांचा जो काय प्रयत्न होता तो सक्सेस झालेला नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं न्यूलँड्स ऑक्टेव्ह. न्यूलँडच्या ऑक्टेव्हमध्ये सुद्धा न्यूलँडनी जे काय क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्यांनी ॲटॉमिक मासच कन्सिडर केला आणि इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ते एलिमेंट्स मांडत गेले आणि त्यांच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यांचा लॉ असं होता की ही अरेंज द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ईच or every 8th element shows the property to that of the first. म्हणजे प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारखी प्रॉपर्टी दाखवत होता. ओके. आणि तिसरा होता तो मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबल, जो आपण काल पाहिला. आपण मेंडेलिव्हसच्या पिरियॉडिक टेबलमध्ये त्याचे टेबलचे फीचर्स पाहिलेत, डिमेरिट्स पाहिलेत आणि इवन मेरिट्स सुद्धा आपण पाहिलेले आहेत. ओके. पण मेंडेलिव्हनी सुद्धा ॲटॉमिकचं जे काय एलिमेंट्सचं जे काय क्लासिफिकेशन आहे ते करताना ॲटॉमिक मासच कन्सिडर करून केलेला होता. त्यांचा लॉ असा होता की मेंडेलिव्ह अरेंज द एलिमेंट्स इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. पण त्यांनी असं सांगितलं होतं की द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट शोज द पिरियॉडिक फंक्शन इन देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की एलिमेंट मांडत जाताना काही कालांतरानंतर काही एलिमेंट्स आहेत जे पहिल्या एलिमेंटसारखी प्रॉपर्टी दाखवतात. मग ते एकाखाली एक मांडत गेले, म्हणजे जे सिमिलर प्रॉपर्टी दाखवतात अशा एलिमेंट्सना ते एका ग्रुपमध्ये मांडत गेले. अशा पद्धतीने त्यांनी एक टॅब्युलर फॉर्ममध्ये पिरियॉडिक टेबल त्यांनी तयार केला होता, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पिरियड्स होते आणि ग्रुप होते. बरोबर. पण काही डिमेरिट्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहिलं की ज्याच्यावरून त्यांना त्यांचे जेवढे पण एलिमेंट्स त्यांनी त्यांच्या काळापर्यंत शोध लागला होता त्या सगळ्याच एलिमेंट्सना मांडण्यामध्ये त्यांना सक्सेस मिळालेलं नव्हतं. मग जे काय पण मेंडेलिव्हचे टेबलमध्ये असणारे जे काही डिमेरिट्स आहेत त्याच्यावरती काहीसा अभ्यास पुन्हा एका सायंटिस्टनी केला आणि त्यांनी सुद्धा एक प्रयत्न केला एलिमेंट्स क्लासिफाय करण्याचा. तर त्यांचं नाव होतं हेनरी मोसले. ओके. मग हेनरी मोसलेनी काय केलं की पूर्वीच्या 3 सायंटिस्टनी ॲटॉमिक मास कन्सिडर केला, पण हेनरी मोसलेनी ॲटॉमिक नंबर कन्सिडर केला. ओके. पण मग आता तुम्ही म्हणाल की ॲटॉमिक मासवरून डायरेक्ट ॲटॉमिक नंबर कसा काय त्यांनी कन्सिडर केला. तर जेव्हा मेंडेलिव्हनी क्लासिफाय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ॲटमच्या आत असणाऱ्या फंडामेंटल पार्टिकल्स माहीत नव्हते किंवा तेव्हा त्याचा शोध लागलेला नव्हता. पण जेव्हा हेनरी मोसलेंनी आपला प्रयत्न सुरू केला किंवा क्लासिफाय करण्याचं ठरवलं तोपर्यंत ॲटमच्या आतले जे काय पण फंडामेंटल पार्टिकल्स आहेत त्याचा शोध लागला होता. म्हणजे ॲटॉमिक नंबर हे त्यांना माहीत होतं. म्हणून त्यांनी ॲटॉमिक मास न घेता ॲटॉमिक नंबर कन्सिडर करून एक टेबल तयार केला, ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणतो. बरोबर. आता ह्या दोघांमध्ये फरक काय, लॉ त्यांचा सेमच आहे. बरोबर. हे काय म्हणतात की फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट शोज द पिरियॉडिक फंक्शन इन देअर ॲटॉमिक मास. बरोबर. पण यांचा लॉ पण पुन्हा तेच सांगतोय की द पिरियॉडिक केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. फरक इतकाच आहे की यांनी ॲटॉमिक मास कन्सिडर केला आणि यांनी ॲटॉमिक नंबर कन्सिडर केला. ओके. आता व्हॉट इज ॲक्च्युअली ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे, जो आपण डिनोट करतो झेडने. बरोबर. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, तर ॲटॉमिक नंबर म्हणजे नथिंग बट द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस
or number of electrons present in the shell of the atom. बरोबर, म्हणजे न्यूक्लियसच्या आत असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा शेलवरती प्रेझेंट असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या यालाच आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. ह्या ॲटॉमिक नंबरला कन्सिडर करून हेनले मोसलेनी एक पिरियॉडिक टेबल तयार केला, ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल असं म्हणतो, किंवा याचं दुसरं नाव आहे लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल. ठीक आहे. मग हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल सुद्धा सेम मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबल सारखाच होता. त्यांनी जसा टेब्युलर फॉर्म मध्ये रोज आणि पिरियड घेऊन त्यांनी जो काय तयार केला होता, ग्रुप घेऊन तयार केला होता पिरियॉडिक टेबल, तसाच यांनी सुद्धा ग्रुप आणि पिरियड अशामध्येच त्यांनी सुद्धा टेबल तयार केला. फरक फक्त इतकाच होता की त्यांनी ॲटॉमिक मास कन्सिडर केला आणि ॲटॉमिक नंबर कन्सिडर केला. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काही गोष्टींची गरज लागणार आहे. बघा, जसं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे ॲटम मध्ये काय काय असतं. आता जसं मी इथं सांगितलं की न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसात प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन्स असतात, ते सगळे शेल्स मध्ये असतात. मग आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितली. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करतो आपण. फॉर एक्झाम्पल आता समजा सोडियम आहे, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. मग 11 म्हणजे याची कॉन्फिगरेशन करा म्हटलं तर आपण कसं करतो, 2 8 1. म्हणजेच काय, हे दोन जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पहिल्या शेलमध्ये, जे शेल्सची आपण नावं सुद्धा देतो के एल आणि एम अशी, तर हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते पहिल्या शेलमध्ये जातात, 8 इलेक्ट्रॉन दुसऱ्या शेलमध्ये आणि 1 इलेक्ट्रॉन आहे हा तिसऱ्या शेलमध्ये. अशा प्रकारे आपण ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो. ओके. ह्या दोन गोष्टी सांगण्याचं कारण इतकंच आहे की जो आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघणार आहे तिथं काहीशा पॉईंटसाठी आपल्याला ह्याची गरज लागणार आहे, म्हणून हे पॉईंट आपण पाहिलेले आहे. तर आता आपण बघूया की हेनरी मोसलेने कशा पद्धतीने मॉडर्न पिरियॉडिक टेबल तयार केलेला आहे. डन. तर आता आपण बघणार आहोत पिरियॉडिक टेबल त्याने ॲक्च्युली कसा तयार केला किंवा एलिमेंट्स कसे क्लासिफाय केले. तर पॉईंटचं नाव आहे पोझिशन ऑफ एलिमेंट्स इन द पिरियॉडिक टेबल. आता याच्यामध्ये त्याने ॲक्च्युली काय काय सांगितलेलं आहे किंवा काय काय कोणकोणत्या एलिमेंट्सना कोणकोणती जागा दिलेली आहे हे आपण इथं बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा लाईन्स जसं आपण मेंडेलिव्हमध्ये पाहिलेलं होतं, बरोबर, की पिरियड्स होते, ग्रुप्स होते. मग इथं सुद्धा तुम्हाला पिरियड्स दिसत आहेत, म्हणजे हे पिरियड्स असे असतात आणि हे तुम्हाला ग्रुप सुद्धा इथं दिसत आहेत. ओके. तर याच्यामध्ये बघा, द हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कॉल्ड एज अ पिरियड. आता हे जे काही हॉरिझॉन्टल लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, बरोबर, अशा आडव्या, तर त्याला म्हणायचं पिरियड. मग ह्या तुम्हाला किती दिसत आहेत, आकडे दिलेले आहेत त्यांनी किंवा नंबर्स त्यांनी टाकलेले आहेत, 1 to 7 पिरियड्स तुम्हाला दिसत आहेत. ओके. तसेच तुम्हाला व्हर्टिकल लाईन्स दिसतात, ज्याला आपण काल म्हटलं होतं ग्रुप्स आपण म्हणतो त्याला, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप दिसतात, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नंबर, काल आपण मेंडेलिव्हमध्ये बघितलं की त्यांनी रोमन नंबर दिले होता, पण इथं त्यांनी आपलं नंबर साधा नंबर दिलेला आहे, 1 ते 18 पर्यंत ग्रुप आहे तिथं, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये पिरियड्स किती आहेत, 1 ते 7 आणि ग्रुप आहेत 1 ते 18. ओके. त्याच्यानंतर एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव सेम नंबर ऑफ शेड्स. आता हे जे पिरियड नंबर आहे यांच्यामध्ये जे काही शेल नंबर आहेत ते त्यांच्या पिरियड इतके असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता 1 नंबरचा जर तुम्ही पिरियड कन्सिडर केला, पिरियड म्हणजे आता याच्यामध्ये हा फक्त येत नाही, तर हा सरळ म्हणजे एच पण येणार आणि हा हेलियम पण येणार, कारण आपण पिरियड म्हणजे पूर्ण आडवी लाईन म्हणतो, बरोबर. मग ह्याच्यामध्ये जर समजा आता हा पिरियड नंबर 1 कन्सिडर केला, तर याच्यामधला नंबर ऑफ शेल किती असणार आहे, एकच असणार आहे. ओके. तसं जर समजा पिरियड नंबर आपण 4 कन्सिडर केला, आता पिरियड हा पूर्ण कसा येणार आहे, या इथून स्टार्ट होणार तो इथपर्यंत, क्रिप्टॉन पर्यंत. ओके. तर ह्याचा पिरियड नंबर किती आहे, 4. म्हणजेच याच्यामध्ये किती शेल्स प्रेझेंट असणार आहेत, 4 नंबर किंवा 4 शेल्स प्रेझेंट असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की द फर्स्ट पिरियड, त्याच्यामध्ये हा जो फर्स्ट पिरियड आहे ह्याला आपण म्हणतो शॉर्टेस्ट पिरियड. ओके. कारण याच्यामध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, 1 आणि 2च एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, शॉर्टेस्ट पिरियड असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसरा याला आपण शॉर्ट पिरियड असं म्हणतो, कारण याच्यामध्ये प्रेझेंट आहेत
याच्यामध्ये पण 8 एलिमेंट प्रेझेंट आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा 8 एलिमेंट प्रेझेंट आहेत, म्हणून याला म्हटलेलं आहे शॉर्ट पिरियड. ओके. त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा जो पिरियड आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे लॉंग पिरियड, कारण याच्यामध्ये प्रेझेंट आहेत 18 एलिमेंट. ओके. याच्यामध्ये पण 18 आहेत आणि याच्यामध्ये पण 18 आहेत, म्हणून याला म्हटलेलं आहे लॉंग पिरियड. ओके. त्याच्यानंतर सहावा जो आहे तो लॉंगेस्ट आहे. ओके. आणि सातवा त्याला सुद्धा लॉंगेस्टच म्हणतात, पण आता याच्यामध्ये लॉंगेस्ट म्हणजे याच्यामध्ये 32 एलिमेंट प्रेझेंट आहेत. आता 32 कशी बघा, तर हा जो 57 आहे, 57वा हा एलिया आहे, तो ऍक्च्युली इथे पाहिजे होता, त्यांनी इथे दाखवलेला आहे. तर ह्या एलए पासून पुन्हा त्यांनी काउंटिंग केलेली, ह्या एलएचे एक सिरीज आहे आणि ह्या एसीजी म्हणजे ह्या पिरियडमध्ये 6व्यामध्ये आणि 7व्यामध्ये 2 सिरीज प्रेझेंट असतात, एक लॅन्थेनाइड असते आणि एक ऍक्टिनाइड असते. ओके. तर ह्या लॅन्थेनाइड सिरीज मधले आणि ऍक्टिनाइड सिरीज मधले मिळून प्रत्येकी याच्यामध्ये 32 एलिमेंट प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये 32 एलिमेंट प्रेझेंट असतात. ओके. म्हणून त्याला म्हटलेलं आहे लॉंगेस्ट पिरियड. आणि हा जो शेवटचा म्हणजे याच्यामध्ये पण 32च प्रेझेंट आहेत आता असं म्हटलेलं आहे, पण हा इनकम्प्लीट असतो, कारण काही आर्टिफिशियल पण एलिमेंट्स आहेत, अजून ज्याचा शोध लागायचा राहिलेला आहे, म्हणून हा इनकम्प्लीट पिरियड आहे असं सुद्धा म्हणतात. ओके. त्याच्यानंतर एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. आता एखादा ग्रुप जर तुम्ही कन्सिडर केला तर त्या प्रत्येक जो काही पण ग्रुप तुम्ही कन्सिडर करणार आहात त्या ग्रुपमध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे असणार आहेत, सेम. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे काय असतात, आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, ज्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. मग कोणताही ग्रुप जर तुम्ही कन्सिडर केला पण तो कुठलाही असू दे, मग त्याच्यामधले जो काही वरचा जो काही एलिमेंट आहे त्याचा जो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असणार आहे तितक्याच नंबरचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन शेवटपर्यंत त्याच्यामध्ये असणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रुप 1 कंटेन्स अल्कली मेटल्स. आता हा ग्रुप नंबर 1 आहे, याला म्हटलेलं आहे अल्कली मेटल्स. ग्रुप 2 याला म्हटलेलं आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता याला अल्कलाइन अर्थ मेटल्स का म्हटलं, तर हे अर्थच्या क्रस्टमध्ये मोस्टली सापडतात एलिमेंट्स, म्हणून याला अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथे ग्रुप नंबर 17 याला म्हटलेलं आहे त्यांनी हॅलोजन्स. ओके. आणि ग्रुप नंबर 18 हा आहे इनर्ट गॅस, ज्याला आपण झिरो ग्रुप असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर द मेटल्स, जेवढे पण काही मेटल्स आहेत ते सगळे प्रेझेंट आहेत, ते मेटल्स आर प्रेझेंट ऑन दी लेफ्ट हँड साइड. म्हणजे पिरियॉडिक टेबलच्या डाव्या साईडला जे आहेत ते सगळे मेटल्स आहेत, उजव्या साईडला जे आहेत ते सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि इथे ही झिगझॅग लाईन जी दिसते आहे इथं सगळे मेटलॉइड्स प्रेझेंट आहेत. ओके. म्हणजे बघा ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स हे तिन्ही एलिमेंट्स पाहायला मिळतात. डाव्या साईडला मेटल्स, उजव्या साईडला नॉन मेटल्स आणि झिगझॅग लाईन वरती जे प्रेझेंट आहेत ते सगळे मेटलॉइड्स प्रेझेंट आहेत. ओके. त्याच्यानंतर एलिमेंट्स इन ग्रुप 1 and 2 म्हणजे 1 नंबरचा ग्रुप, 2 नंबरचा ग्रुप, तसंच 13 ते 17 त्यांनी सांगितलेलं आहे कॉल्ड ॲज अ नॉर्मल एलिमेंट्स. ओके. म्हणजे ग्रुप नंबर 1, 2, 13, 14, 15, 16 आणि 17 हे जेवढे पण एलिमेंट्स आहेत त्यांना नॉर्मल एलिमेंट्स म्हटलं गेले. नॉर्मल एलिमेंट्स कशासाठी, तर यांचे आउटर मोस्ट एक शेल इनकम्प्लीट असते. यांची आउटर मोस्ट एकच शेल इनकम्प्लीट असते, म्हणून यांना म्हटलं गेलेलं आहे नॉर्मल एलिमेंट्स. कोणकोणते ग्रुप, ग्रुप नंबर 1, 2 आणि 13 to 17. ओके. दीज आर कॉल्ड ॲज अ नॉर्मल एलिमेंट्स. एलिमेंट 3 to 12, आता हे एलिमेंट्स 3 to 12 यांना म्हटलेलं आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता ह्यांना ट्रान्झिशन म्हटलं कारण यांचे आउटर मोस्ट 2 शेल्स इनकम्प्लीट असतात, म्हणून यांना म्हटलेलं आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. आणि त्याच्यानंतर ग्रुप नंबर 18 ज्याच्यामध्ये 18 कंटेन्स इनर्ट गॅस. आता हा ग्रुप नंबर 18 आहे, त्याच्यामध्ये सगळे इनर्ट गॅस आहेत, बरोबर. म्हणजे याचे सगळ्यांचे ऑक्टेट काय आहेत,
कम्प्लीट आहे. ज्याच्या शेलमध्ये काय आहे 8 इलेक्ट्रॉन, आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणून त्याला आपण झिरो ग्रुप असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की एलिमेंट प्लेस ॲट दी बॉटम ऑफ दी पिरियॉडिक टेबल. आता हे जे बॉटम ऑफ दी हा पूर्ण पिरियॉडिक टेबल त्याच्या बॉटमला प्रेझेंट असणारे हे एलिमेंट्स प्रेझेंट ॲट दी बॉटम ऑफ दी पिरियॉडिक टेबल त्याला त्यांनी इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटलं. ओके, इनर ट्रान्झिशन का तर यांचे आउटर मोस्ट 3 शेल इनकम्प्लीट आहेत म्हणून यांना म्हटले इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. बघा पुन्हा एकदा सांगते, ग्रुप नंबर 1 2 3 to 70 यांना म्हणायचं नॉर्मल एलिमेंट्स कारण आउटर मोस्ट एक शेल इनकम्प्लीट आहे. ग्रुप नंबर 3 to 12 यांना म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट्स ज्यांचे आउटर मोस्ट 2 शेल इनकम्प्लीट्स आहेत. आणि पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला असणारे जे काही एलिमेंट्स आहेत ज्याला आपण मगाशी म्हटलं लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज, बरोबर, यांना म्हणायचं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कारण त्यांचे आउटर मोस्ट 3 शेल इनकम्प्लीट आहे. ओके, त्याच्यानंतर हे लॅन्थेनाइट सिरीज जे आहे हा ॲक्च्युअली इथं 57 आहे. त्याच्यानंतर 58 पासून ते 71 58 to 71 हे जे एलिमेंट्स आहेत ते इथे प्रेझेंट असतात म्हणजे ह्यांची एक सिरीज त्यांनी इथं बाहेर काढून दाखवलेली आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्सची. आणि तशीच हा 89 हा इथे असतो आणि त्याच्यानंतर म्हणजे 90 to 103 हे जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये असतात ज्याची सिरीज त्यांनी बाहेर काढून दाखवलेली आहे. या सिरीजला म्हणायचं लॅन्थेनाइट सिरीज कारण हा लॅन्थेनियम नंतर सुरू होतो म्हणून त्याला लॅन्थेनाइट सिरीज असं म्हणले किंवा त्याच्यासारखी प्रॉपर्टी तो दाखवतो. त्याच्यानंतर ॲक्टिनाइट सिरीज हा ॲक्टिनियम नंतर सुरू होतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे ॲक्टिनाइट सिरीज. ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बेसिस म्हणजे आपण जसं मगाशी म्हटलं की नॉर्मल एलिमेंट्स आहेत किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे आपण म्हटलं, बरोबर. मग त्याच बेसिसवरती पुन्हा त्यांनी ह्या पिरियॉडिक टेबलचे 4 ब्लॉक्स केलेले आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ओके, तर आता बघा एस ब्लॉक कशाला म्हणायचं. एस ब्लॉक कंटेन्स 1 and 2. They have 1 and 2 electrons in the outermost shell. Those are metals. आता हा जो आहे 1 आणि 2 हे जे ग्रुप आहे यांच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एस ब्लॉक कंटेन एलिमेंट ऑफ ग्रुप 1 and 2. They have 1 or 2 electrons in their outermost shell as they are metals. म्हणजे हे दोन जे आहेत ते आपण मगाशी बघितलं की हे एक तर अल्कली मेटल्स आहेत किंवा अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजे दोन्ही पण मेटल्सच आहेत. यांच्यामध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो किंवा 2 इलेक्ट्रॉन असतात म्हणून आणि आपण यांना बघाशी बघितलेलं आहे की हे नॉर्मल एलिमेंट्स आहेत, बरोबर. म्हणून यांना ह्या 2 ग्रुप्सना त्यांनी म्हटलेलं आहे एस ब्लॉक एलिमेंट्स. ओके, त्याच्यानंतर पी ब्लॉक कंटेन. आता पी ब्लॉक म्हणजे ग्रुप नंबर 13 to 17 किंवा 18 सुद्धा तुम्ही म्हणू शकता. 13 to 17 हे सुद्धा नॉर्मल एलिमेंट्स आहेत त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे पी ब्लॉक एलिमेंट्स. आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काही मेटल्स पण आहेत, काही नॉन मेटल्स पण आहेत आणि काही मेटलॉइड्स पण आहेत. ओके, तर ग्रुप नंबर 13 to 17 किंवा 18 म्हटलं तरी चालतंय. याला त्यांनी पी ब्लॉक एलिमेंट असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ग्रुप नंबर 3 to 12 त्याला त्यांनी डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलंय ज्याला आपण मगाशी ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलेलं होतं, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी डी ब्लॉक एलिमेंटमध्ये त्याला कन्सिडर केलेलं आहे. आणि त्यानंतर जी सिरीज आहेत 2 सिरीज दिलेल्या आहेत ज्याला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलं त्याला त्यांनी एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते बघा, ग्रुप नंबर 1 and 2 हे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत. ग्रुप नंबर 3 to 17 और 18 त्याला आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणणार आहोत. ग्रुप नंबर 3 to 12 ज्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट्स असं म्हणणार आहोत. आणि त्याच्यानंतर ह्या 2 सिरीज ज्या पिरियड नंबर 6 आणि 7 मधून आलेल्या आहेत
ज्याला आपण इंडर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हणतो, त्याला त्यांनी एफ ब्लॉक एलिमेंट्स असं म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर ग्रुप 3 to 12 आर okay, these are the blocks of the modern periodic table. तर आहे हा आहे पिरियडिक टेबल जो हेनरी मोस्लीनी तयार केला होता. मग याच्यावरून पुन्हा एकदा मी ह्याला पुन्हा रिपीट करते बघा, की आज जे काय आपण शिकलो, तर आज शिकलो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल जो क्लासिफाय केलेला आहे किंवा जो तयार केलेला आहे हेनरी मोस्लीनी. त्यांचा लॉ सांगतो की द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट शोज पिरियडिक फंक्शन ऑफ द ॲटॉमिक नंबर. म्हणजे त्यांनी जो काय पिरियडिक टेबल हा तयार केला तो ॲटॉमिक नंबर कन्सिडर करून तयार केला होता. आणि बाकीच्या 3 सायंटिस्टने ॲटॉमिक मास म्हणजे ज्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज आल्या, तर यांनी तयार करताना हा पिरियडिक टेबल तयार केला. तर हा पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करून देते बघा. सुरुवातीला त्यांनी काय काय सांगितलं होतं याच्यामध्ये. तर सुरुवातीला आहे की याच्यामध्ये 7 पिरियड आहेत 1 to 7. याच्यामध्ये 18 ग्रुप्स आहेत 1 to 18. त्याच्यानंतर पहिल्याच 2 ग्रुप्सला त्यांनी अल्कली मेटल, अल्कलाईन अर्थ मेटल असं म्हटलेलं आहे. 17व्याला त्यांनी हॅलोजन म्हटलेले आहे. 18व्याला इनर्ट गॅस किंवा झिरो ग्रुप असं सुद्धा आपण म्हणतो. पहिल्या ग्रुपला त्यांनी शॉर्टेस्ट पिरियड पहिल्या पिरियडला त्यांनी शॉर्टेस्ट पिरियड असं म्हटलंय. दुसऱ्या आणि तिसऱ्याला त्यांनी शॉर्ट पिरियड असं म्हटलंय. चौथा आणि 5वा जो आहे त्याला त्यांनी लॉंग पिरियड असं म्हटलेलं आहे. आणि 6वा 7वा जो आहे तो लॉंगेस्ट आहे. पण 7व्याला इनकम्प्लीट असं सुद्धा म्हटलं जातं, कारण काहींचा शोध अजून लागायचा राहिलेला आहे. तर याच्यामध्ये 6व्या आणि 7व्या मधला जो काय हा तिसरा ग्रुप आहे, यांच्यामध्ये 57 नंतर म्हणजे 58 ते 71 आणि इथं 79 म्हणजे 89च्या नंतर जे 90 पासून ते 103 पर्यंतचे हे 2 सिरीज सेपरेट होतात, ज्याला लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये पुन्हा त्यांनी याचे 4 ब्लॉक्स केले होते, ज्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा त्यांनी एस ब्लॉक कन्सिडर केला होता. 13 ते 17 किंवा 18 त्यांनी पी ब्लॉक म्हटलेला आहे. तिसरा आणि 12वा याला त्यांनी डी ब्लॉक असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हा जे 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज त्याला त्यांनी एफ ब्लॉक असं म्हटलेलं आहे. तर एकंदरीत असे आहेत. त्या तसंच जे काही आपण लेफ्ट साईडला आहेत ते सगळे मेटल्स आहेत, राईट साईडला जे आहेत ते नॉन मेटल्स आहेत, आणि जे झिगझॅग लाईन वरती दिसतात ते सर्व मेटेलॉइड्स आहेत. तर अशा प्रकारे हा टेबल त्यांनी तयार केलेला होता. याची मेरिट्स जे काय आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.